तर शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे का अशा चर्चा आता रंगू लागल्यात। संख्याबळ वाढल्यास मुख्यमंत्रीपदावर दावा आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी हा दावा केलेला आहे। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं शिवसैनिकांना वाटतं। शिवसेनेच्या दाव्यानं मात्र महायुतीत अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे। तर विधानसभेतील पक्षीय बलाबल आपण पाहतोय। भाजपचे 132 आमदार सध्या आहेत, तर शिवसेनेच्या 57 आमदार आहेत। राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत। शिवसेना उभाठा आमदार आहेत 20। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत 10। कार्यकर्त्याची भावना असते। प्रताप सरनाईकांना जर तुम्ही विचारलं तर प्रताप सरनाईकांना सुद्धा असं वाटेल की एकनाथ शिंदे राज्याचे परत मुख्यमंत्री व्हावे, परंतु ते होत असताना संख्याबळ महत्वाचं असतं। संख्याबळ जर आमच्याकडे असेल तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री होईल। त्यावेळची परिस्थिती 2022 ची वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे। भविष्यामध्ये जर आमचं संख्याबळ वाढलं तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू। आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे। माझी तर सूचना असेल, नेत्यांना विनंती असेल की अशा प्रकारचा वादच उभा राहता कामा नये, कारण शेवटी मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर होतं। महायुती एकत्रित निर्णय घेत असते। मला वाटतं कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं महायुतीसाठी त्या ठिकाणी हिताचं नाही। पण त्यांनी असं संख्याबळ वाढलं तर मुख्यमंत्री पदासाठी दावा करू असं संख्याबळाला की दावा करू शकतात ना, पण आज तरी तो विषय नाहीये। 2029 पर्यंत मोदी आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ही तर वस्तुस्थिती आहे। त्यानंतर संख्याबळ जास्त आणलं तर दावा करण्याचा अधिकार प्रत्येकाला